महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागले ते म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे। बालेकिल्ला राखण्यासाठी एकत्र आलेल्या पवार काका पुतण्यांच्या पक्षांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यातही शरद पवारांच्या पक्षाची कामगिरी महापालिका निवडणुकीमध्ये फारच चिंतादायक अशी होती। बघूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार संपले। महापालिका निकालात पवार काका पुतण्याचा पराभव। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात मोठं अपयश। काका पुतणेही ठाकरेंसारखे पुढे एकत्रच राहणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला राखण्यासाठी महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले। प्रत्यक्ष निवडणुकीत अजित पवार पुण्यात आणि पिंपरीत ठाण मांडून होते। शरद पवार आणि सुप्रिया सुळे प्रचारात फारसे दिसलेच नाहीत। दादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मोफत मेट्रो आणि पीएमपीएल प्रवासाचं आश्वासनही दिलं। निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजपा असा जोरदार संघर्ष झाला। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले। अजित पवारांना सोबत घेऊन पश्चाताप झाला असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं। भ्रष्टाचाराचा विषय सिंचन घोटाळ्यापर्यंत पोहोचला। मतदानाच्या आदल्या दिवशी 1995च्या युती सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना? जे काही केस आहे 70,000 कोटी किंवा सिंचन घोटाळा जे काय असेल, अजूनही या केसेस न्यायालयाच्या कडे प्रलंबित आहेत। आता न्यायालयाच्या केसचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये खरं काय खोटं काय कळेल। न्यायालयाची बाब जेव्हा पूर्ण निकाल लागेल त्यावरच बोलणं उचित होईल। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। हा सगळा संघर्ष झाला आणि महापालिका निकालात पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांनी पवार काका पुतण्यांना नाकारल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात 165 पैकी 120 जागा भाजपाला। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 26 जागा। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 3 जागा। पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांपैकी 84 जागा भाजपाला। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 37 जागा। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा। या निकालानं पवारांचा बालेकिल्ला त्यांच्या हातातून दुसऱ्यांदा गेल्याचं स्पष्ट झालं। अपयशासोबतच अजित पवारांच्या पुढच्या राजकारणाबाबतही भाजपच्या मनात शंका निर्माण झाली। पराभवानंतर बारामतीत असलेल्या अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली। जिल्हा परिषद एकत्र लढण्याचा विचार सुरू झाला। ठाकरेंप्रमाणेच एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी असा सूर आता पवार कुटुंबियातही दिसतोय। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो। आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो। येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे आलो। तो आमचा परिवाराचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना। आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या ह्याला जातो। आता त्याच्याबद्दल आज विषय काय आहे? आज आमच्या 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे। आता त्यात 50% आत आरक्षणाच्या फक्त 12 जिल्हा परिषद आहेत, तेवढ्याच लागलेल्या आहेत। आता त्या जिल्हा परिषदेच्या संदर्भात भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि तिथली एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या बघून तिथले स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल। बघूया ना, त्याची चर्चा चालू आहे। बघूया ना, त्याची चर्चा चालू आहे। बघूया। या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीनं मिळवलेल्या जागांपेक्षा त्यांचं अपयश मोठं असल्याचं दिसतंय।
सत्तेत असतानाही अजित पवारांना 5 महापालिकांमध्ये भोपळा मिळालाय. भिवंडी, निजामपूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि वसई विरार. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 महापालिकेत भोपळा मिळालाय. पिंपरी चिंचवड, परभणी, नाशिक, कोल्हापूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, वसई विरार, पनवेल, मीरा भाईंदर, नांदेड, जालना, अमरावती, नागपूर आणि सोलापूर. राष्ट्रवादी बळकट असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाला मिळालेल्या या भोपळ्याची चर्चा आता होतीये. पवार ब्रँड राजकारणातून संपत चाललाय का अशी विचारणा होतीये. पवारांच्या एखाद्या निवडणुकीनं पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष संपला असं होत नाही. अहल्यानगरमध्ये बघा, भाजप बरोबरच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परभणीत भाजपच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आहे. सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर असमाधानी झालं की मतदार पर्याय म्हणून या विरोधी पक्षांना पुन्हा सत्ता देऊ शकतात. आणि त्यामुळं पण लोकांमध्ये राहून काम करण्याची त्या पक्षाची संयम पाहिजे आणि तसं काम केलं पाहिजे. हे पर्याय म्हणून हे पक्ष आज जरी दुबळे वाटत असले तरी ते उद्या पुन्हा पर्यायी होऊ शकतात. महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार या संघर्षात शिंदे भाजपला जास्त उपयुक्त असल्याचं या निकालांमुळे सिद्ध झालंय. दोन्ही राष्ट्रवादींना आगामी वाटचालीचा विचार करावा लागणार आहे. जनतेतला संभ्रम मिटवण्यासाठी विलिनीकरण किंवा स्वतंत्र संघर्ष यापैकी एक निर्णय येत्या काळात घ्यावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांचं भविष्यात काय असेल त्याची चुणूक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.